एखादा वाघ दिसला पाहिजे. गाड्या येतातच रे. मी पाठी जायचं, एक सुद्धा गाडी मला कधीच भेटत नव्हती बरं का. नाही त्या वेळेला नाही राहत. ते जाऊ दे, 3 महिन्याने काम सोडलं. मी 4 महिने गेलतो ना, 1 महिना मी एकट्याने या गाठातून गाडी. शेवटचा महिना नाही का, सप्टेंबर ऑक्टोबर चालू असेल काहीतरी थंडीचं बरं का. शिवाय सप्टेंबर ऑक्टोबर होतं वाटतं, नोव्हेंबर थंडी माहिती कशी राहायची. त्या थंडीतून यायचं, हाताचा ग्लोव्ह बीज हेल्मेट वर सगळं. वाघ दिसला पाहिजे. पहिल्या गाड्या 7ला वाघ दिसते, 7ला संध्याकाळची 7 नाही का. एक तरी दिसायला पाहिजे. डेंजर घाट आहे ना. बघ ना पुढं फार काही म्हणजे शेत नाही रे. त्यापेक्षा डेंजर गाठी. भाऊ हा याला बघ ना काय डेंजर आहे. इकडं पूर्ण जंगल आहे. याच्यापेक्षा डेंजर आहे काही. आणि इकडे डायरेक्ट मध्ये रोड आहे. 40 गावचा घाट पाहिले, तो सुद्धा लय डेंजर आहे. त्याला संपला का 10 मिनिटाचा घाट आहे. 2 मिनिटं भरली याच्यात बघता. घाट मी कसा ओलांडायचं माहिती पाहिजे. गाडीचा स्पीड डायरेक्ट 80-90 पल्सरचा. हा असा घाट पार करायचा. सकाळी जायचं तेव्हा, संध्याकाळी सुद्धा 7-7:30 वाजले ना, तेव्हा सुद्धा अंधार जर पडला ना, मी घाट असाच ओलांडतो. कधी वाघ येईल सांगता येत नाही इथं. आणि वाघ येतात जर उडून दिला. आता कोल्हा उडवला, वाघ नाही उडवला. काही आयडिया करायची माहिती का. 7चा जर टायमिंग झाला, एखादी गाडी बघायची वर सापड वरून, त्या गाडीच्या मागे नाही तर पुढंच चालायचं. पुढं खराब माहिती का. सापडा चालू झाला वर खिंडीपर्यंत खराब म्हणजे नाही का, जंगल आहे सगळं खिंडीपर्यंत. या घाटातून आपण गाडीवर येऊ शकत नाही. अरे लय डेंजर गाठी काही. हा तर एवढा नाही, काही लय डेंजर गाठी. हा एवढा नाही. अरे आपण चांगला डेंजर आहे भाऊ. एकदा ना मग मी पाठी मी चाललो होतो, म्हणजे 7:30-8च्या आसपास बरं का. कम्प्लीट आहे ठिकाणी आहे का. इथं एक बाबा होता, असा विचित्र दिसणार बरं का. आणि मी गाडी घेतली जवळ, मोकार मोठ्या आडायला लागला मागून. गावात मी गावावर ना किती वाजता काठी वगैरे सर्व करायला लागले. किती वाजता. 7:30-8ला सकाळी रात्री. आरडायचं असं मागून धावल्यासारखं नाही. अचानक नाही का रे, घाबरून जातं ना माणूस. याला गाठ संपला. घाट संपला पण वाघ नाही दिसला. तो एवढा क्लिअर नाही दिसला बाबा. थांबवायची होती रे गाडी. त्याने लय डॅमेज केला असतं गाडीला जर धडकला असतं. आपण शांत उभं राहिलो, वाघ जवळ नाही येत. उभं राहायचं एकदम थांब. माझ्या हालत आहे ना मग मी रोड वर पुढं मागं नाही रे. नाही तो धक्का देते मग काय बरं मला पुढं मागं. पण नशीब आहे भाऊ, 1-2 गाड्या तरी दिसल्या ना या घाटाने. दिसते नाही सहज गाड्या. मग इकडून एक गाडी आली, इकडून एक गाडी आली, दिली दोघांनी एकमेकाला ठोकर. तेच माणूस त्या बाईला उचलायला लागलं नाही तुम्हाला.
असं द्यायची पाण्याला वरून सांगतो आणि इथं ऍक्सिडेंट झाला ओके बघ बरं शेट एकदम पुढं आहे ना तिथं दाखवून घ्यायला पाहिजे होतं ना मग तू रस्त्यात आहे ना रात्रीचे दगडी बिगडी आडवे लावतात माहिती का चोर असते ना नाही रे ट्रॅक्टरची हा का ट्रॅक्टर चढत आहे ना पण ह्या रोडला असं भीती नाही आहे ना कधी असं ऐकायला नाही भेटलं ना नाही म्हणजे असं चोरांचं मधला 7 रोड आहे का नांदूरला जाणारा हा. इकडं मॅटर झालं मागच्या वेळेला प्रचार करीतच लोक काही बांधणार पटत काही काही लोक अफवा. एक वार झाला होता खराखर एक माणूस रस्त्याने खडीकरेश्वर वरचा आहे ना साखरा तो रस्त्याने चालला होता आणि तिथले लोक डायरेक्ट कोण असं होतं काय माहिती तो त्याच्या नादात होता आणि लगेच एका चाकू वाढला त्याला मारायचा सैफाली खानला नाही ते चाकूने वार केले अरे कसं रे कधी आता आता न्यूज आहे बघ आता 4-5 दिवसापासून बांगड्यात चढून डायरेक्ट बंगल्यात सोडून आणि ते पण चौथ्या का 5व्या मजल्यावरती कसं शक्य पॉसिबल आहे का एवढं वरती चिडून अरे पण मग ते कॅमेरे असतील त्यांचे ते एवढे सेलिब्रिटी म्हटल्यावर बंदोबस्त वगैरे काय असेल ना त्यांना काय माहिती डायरेक्ट चाकू तुकडा निघाला म्हणते त्याच्या पोटात कुठंतरी पाठीचा पोटात कुठंतरी छोटा तुकडा निघाला चाकूचा म्हणजे बघा आता व्होल्टेजवर राहते पण मग तिला डेंजर राहते मारायच्या बाबतीत बरं मेला असं फडक्यात वाचला नाही तरी इकडं चोर पकडले ना कुठं शमशेरपूर केलेलं आहे ना कोणतरी पोर बाईची पोत घेऊन पळत होती अयो पकडले मग सोडावले येडे लोक आहेत रे बघा आता हा आहे ना पुढे येत आहे ना तसं रोड वर हलत आहे तसं पुढं मागं तसं नाही हलत नाही ना असं काय काही नाही काय हलत आहे काय हा आता पुढं भाग केला का पुढं भाग होतं ना हा ना काय मला का फोन बॅटरी लावून चालला मग शेतामध्ये तो माणूस बोलताय राहते ना शेतकरी एकदा आहे ना सौर्य गेलं पाणी बरोबर का आता मारला किस्सा आहे पाणी भरा गेलं ना पाणी बरीच होतं गाणी बिणी लावून त्याच्या नादात होत त्याचे पप्पा एका बाजूला हाय एका बाजूला पाणी रात्रीचं हा बापरे शेतकरी सगळे शेतकरी ते आधी त्यांनी वाफा भरला वाफा एकदम क्लिअर होता पाणी बिणी भरल्यानंतर नाही का नंतर त्याला वाफेच्या परत त्याच वाफ्याजवळ गेला त्या डायरेक्ट पंजी दिसली सौर्या डायरेक्ट घरी एवढ्या डायरेक्ट सौर्या घरी वरच्या वावर बर का वरच्या टॉपच्या डायरेक्ट बापरे तिकडून डायरेक्ट घरी